नमस्कार. मी आहे नरेंद्र विश्वनाथ पेंडसे. आमचा देश आमच्या प्रेरणा या कथामालेमधली ही आहे गढवालची राणी कर्णावती हिची गोष्ट. त्यावेळेला मुघल आक्रमक शहाजहान हा दिल्लीमध्ये राज्य करत होता. त्यांनी भारताच्या बऱ्याच भागांवर कधी ना कधी लढाया करून विजय मिळवला होता. पण त्याच्या मनात एक दुःख होतं की गढवालचं राज्य, की जे खरं तर 823 सालपासून ज्याचा इतिहासात उल्लेख आहे, कनकपाल नावाचा एक राजा इसवी सन 823 मध्ये तिथं राज्य करतो. ते गढवालचं राज्य इतकं कडवं होतं आणि हिंदुत्वाशी इतकं बांधील होतं की ते कधीही मुघलांना बळी जायचे नाही. ते मुघलांचे मांडलिक सुद्धा झाले नाहीत आणि कधी मुघल त्यांचा पराभव सुद्धा करू शकला नाही. सध्या तिथं जो राजा राज्य करत होता त्याचं नाव होतं महिपाल. हा महिपाल आणि त्याचं सैन्य हे अतिशय लढाऊ होतं. कुणाचंही आक्रमण ते मोडून काढत होते आणि उत्तरेला पार तिबेटपर्यंत ते स्वाऱ्या करायचे. पण दुर्दैवानं अशाच एका लढाईमध्ये या महिपालाचा मृत्यू झाला आणि मग मात्र शहाजहानला संधी मिळाली. त्यांनी नजाबत खान या आपल्या सरदाराला 30,000 सैन्य घेऊन गढवालवर पाठवलं. गढवालच्या पहाडामध्ये हे सैन्य शिरलं. पण राणी कर्णावती, की जिचा मुलगा फक्त 7 वर्षांचा होता, ती अतिशय चाणाक्ष होती. तिचे गुप्तहेर दिल्लीपासून गढवालच्या सीमेपर्यंत सर्वत्र पसरलेले होते. ते रोजची बातमी तिला आणून देत होते. पहिले 2 दिवस तिने या सैन्याला गढवालमध्ये शिरू दिलं. दुसऱ्या दिवशी रात्री, मध्यरात्रीच्या वेळेला जेव्हा सगळं सैन्य विश्रांती घेत होतं, त्यावेळेला अचानक तिने या सैन्यावर हल्ला चढवला. रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या झाडांवरून हजारो बाण सुटले आणि या 30,000 सैन्यापैकी फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतके सैनिक शिल्लक राहिले. त्यांचा सेनापती नजाबत खान तर तंबूमध्ये लपून बसलेला होता. उजाडल्यावर तो बाहेर आला. त्यांनी बघितलं तर त्याचे सगळे घोडे आणि सैनिक हे रक्तबंबाळ होऊन आजूबाजूला पडलेले होते. त्यातले असंख्य मेले होते, काही जिवंत होते. राणीच्या सैनिकांनी नजाबत खान आणि त्याच्या बरोबरच्या सैनिकांना पकडून राणीच्या समोर नेलं. राणी तिथल्याच एका टेकडीवर एक लाकडांचा चौथरा करून, जणू ते सिंहासन आहे अशा पद्धतीने आपल्या मुलाला, राजपुत्र पृथ्वीपत शहाला घेऊन बसली होती. नजाबत खानाने तिच्याकडे प्राणांची भीक मागितली. राणीने सांगितलं, मी तुला प्राणांची भीक तर देतेय, पण तुम्ही इथं येऊन जे काही केलं, तुम्ही काय पराक्रम दाखवला, हे तुम्ही तुमच्या बादशहाला जाऊन सांगा. तिने सैनिकांना आदेश दिला. सैनिकांनी त्या सर्व सैनिकांची आणि नजाबत खानाची नाक कापली आणि नाक कापलेल्या अवस्थेत तिला बादशाकडे पाठवलं. म्हणून ही राणी नाक काटणेवाली राणी या नावाने गढवालच्या लोककथांमध्ये प्रसिद्ध आहे. नमस्कार.